नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा 5वा धडा शिकतोय बाळांनो. धड्याचं नाव आहे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री. याच्यामध्ये एकूण 3 प्रॅक्टिस सेट आहे, 5.1, 5.2 आणि 5.3. 5.1 आपला झालाय, 5.2 पण आपला झालाय, 5.3 मात्र सिलेबस मधून कट करण्यात आलेला आहे. म्हणून त्याचा फक्त आपण एक जस्ट ओव्हरलुक केला की त्याच्यात काय आहे. त्याच्यात होतं स्लोप ऑफ लाईन, रेषेचा चढ. ओके. आणि त्याच्यानंतर बघतोय आपण प्रॉब्लेम सेट, प्रश्नसंग्रह, संकीर्ण प्रश्नसंग्रह 5. तर जो प्रॉब्लेम सेट आहे, जो संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 आहे, याच्यामध्ये एकूण 22 गणित आहे बाळांनो, 22. तर याच्यासाठी ऑलरेडी मी 2 व्हिडिओ बनवलेले. पहिल्या व्हिडिओमध्ये मी काही गणित घेतले, दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही गणित घेतले. तर आतापर्यंत आपले 8 प्रश्न झालेले आहेत. तर आज घ्यायचा आहे आपल्याला 9वा प्रश्न. पण आपण बघताय की प्रॅक्टिस सेट 5.3 कट झालेला आहे, रेषेचा चढ कट झालेला आहे. तर हा जो 9वा प्रश्न आहे तो रेषेच्या चढावर अवलंबून आहे आणि हा 10वा प्रश्न पण रेषेच्या चढावर अवलंबून आहे. स्लोप ऑफ लाईनचा कन्सेप्ट इथं वापरायचा आहे. आणि जर का स्लोप ऑफ कन्सेप्टच कट झालेला आहे, रेषेचा चढच कट झालेला आहे, तर हे 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेला नाही, 9वा आणि 10वा. मग मी डायरेक्ट 11वा घेतो. 11वा प्रश्न काय आहे की पी, क्यू, आर आणि एस हे तुम्ही समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. पी, क्यू, आर, एस हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू तुम्ही दाखवा. हे पॅरलेलोग्रामचे तुम्ही व्हर्टायसेस दाखवा. तुम्हाला चौकोनाचे 4 प्रकार माहिती का बाळांनो? समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, आयत आणि चौरस. समांतरभुज चौकोनात 4 बाजू काढाव्या लागतात आणि 2-2 समोरच्या सारख्या आल्या पाहिजे. समभुज चौकोनात 4 बाजू काढाव्या लागतात, 4ही सारख्या आल्या पाहिजे. आयतात 4 बाजू आणि 2 कर्ण काढावे लागतात आणि समोरच्या बाजू सारख्या आल्या पाहिजे आणि कर्ण पण सारखे आले पाहिजे. चौरसात पण 4 बाजू पण आणि 2 कर्ण पण काढावे लागतात आणि 4ही बाजू सारखे आले पाहिजे, 2 कर्ण पण सारखे आले पाहिजे. हे तुमच्या लक्षात पाहिजे. म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे 4 प्रकार आहे बाळांनो. फर्स्ट आहे पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम मध्ये तुम्हाला 4ही साइड्स काढावे लागतात आणि अपोजिट साइड सेम आल्या पाहिजे. रोम्बस मध्ये पण तुम्हाला 4च साइड काढावे लागतात पण 4ही साइड इक्वल आल्या पाहिजे. रेक्टँगल मध्ये तुम्हाला 4 साइड तर काढावेच लागतात, 2 डायगोनल पण काढावे लागतात आणि 4 साइड मधल्या अपोजिट साइड सेम आले पाहिजे आणि डायगोनल पण सेम आले पाहिजे रेक्टँगल मध्ये. आणि चौथा जो आहे तो स्क्वेअर आहे. स्क्वेअर मध्ये 4ही साइड पण काढावे लागतात, 2 डायगोनल पण काढावे लागतात. 4ही साइड्स पण सेम आल्या पाहिजे, 2 डायगोनल पण सेम आले पाहिजे, तेव्हा कुठे तो स्क्वेअर असतो. आणि हे 4 गणित आहे, त्यातले हे पॅरलेलोग्राम. 4च साइड काढायचे आहे मला. मी एक हलकीशी आकृती तुम्हाला बनवून दाखवतो आणि मग गणित घेतो. पी, क्यू, आर, एस. पी किती तुमच्याकडे? 1 आणि -2. क्यू किती आहे? 5 आणि 2. आर किती आहे? 3 आणि -1. एस किती आहे? -1 आणि -5. तर मला हा पॅरलेलोग्राम दाखवायचा आहे. म्हटल्यावर मला याचे 4 साइड काढावे लागतात. एक पी क्यू, एक क्यू आर आणि एक आर एस आणि एक पी एस. 4ही साइडच काढायचे आणि 2 साइड कशा आल्या पाहिजे? सेम आल्या पाहिजे, अपोजिट. ओके. तर पहिल्यांदा 4ही साइड तर काढून घेऊ एकदा. तर पहिली साइड आहे बघा पी क्यू. तर पी बिंदू आहे तुमचा 1, -2 आणि क्यू बिंदू आहे तुमचा 5, 2. तर पी क्यू हे डिस्टन्स काढायचे आपल्याला. डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. सांगा पी क्यू डिस्टन्स साठी डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? पी क्यू इज इक्वल टू √x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा आता कशा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता? जर तुम्ही पी क्यू काढताय ना तर क्यू मधून पी वजा करा ना तुम्ही. क्यूचा पहिला अंक 5 घ्या आणि याला वजा करा म्हणजे वजा येईल. आणि हा अंक 2 घ्या आणि याला वजा करा म्हणजे याचं वजाचं चिन्ह काय म्हणतात? प्लस. मग 5तून 1 गेला, खाली किती उरला? 4. आणि इकडे पण 2 आणि 2 किती? 4. मग 4चा वर्ग किती? 16 आणि त्या 4चा वर्ग पण 16 आणि 16 आणि 16 किती? 32. हे तुमचं झालं डिस्टन्स पी क्यू. ओके. तसंच तुम्ही डिस्टन्स क्यू आर काढा. सांगा क्यू किती आहे? 5, 2 आणि आर किती तुमचा? आर बिंदू किती आहे? 3, -1. लगेच तुम्ही डिस्टन्स क्यू आर काढायला सुरुवात करा. क्यू आर बरोबर √x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. सूत्र तुम्ही व्यवस्थित लिहा, सूत्र व्यवस्थित लिहा. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा आता क्यू आर म्हणजे आर मधून क्यू वजा करा. आरचा पहिला अंक 3, याला वजा करा म्हणजे वजा 5. याचा दुसरा अंक -1 आणि याला आरचा आणि याला वजा करा म्हणजे हे वजा 2 होणार. आता चिन्ह चेंज होऊन वजा 2 आणि मग उत्तर काढा. 3तून 5 गेली तुम्हाला माहिती, वजा 2 होता आणि ह्या -1 आणि -2 ची गेली -3 होती. कारण हे चिन्ह वेगळे म्हणून वजा बाकी आणि हे चिन्ह सारखे म्हणून बेरीज. तर 2चा वर्ग किती येतो? 4. 3चा वर्ग 9. 9 4 किती? 13. ही झाली तुमची दुसरी बाजू क्यू आर. ओके बाळांनो.
आता काढायची तुम्हाला तिसरी बाजू आरएस. आरएस काढत असताना तुम्ही आर बिंदू घ्या, तो आहे 3, -1 आणि एस बिंदू घ्या, तो आहे -1, -5 आणि आरएस करा. तर आरएस बरोबर तुम्हाला सूत्र माहित झालेले आहे √x2 - x1² प्लस y2 - y1². नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा आता व्हॅल्यूज काय आहे. तर पहिली व्हॅल्यू आहे -1 आणि याचं चिन्ह चेंज -3. दुसरी व्हॅल्यू आहे -5 आणि याचं चिन्ह चेंज +1. आता तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना हे दोन्ही मायनस म्हणून -4 बनेल, -4चा वर्ग आणि इकडे पण -4च बनेल आणि मग -4चा वर्ग येतो 16 आणि ह्या पण 4चा वर्ग येतो 16. कारण इथं जरी मायनस असेल तरी वर्गाला चिन्ह नसतं आणि मग 16 16 32. हे झालं तुमचं आरएस बाळांनो, आरएस. आणि आता चौथी बाजू काढायची तुम्हाला पीएस. तर त्यातला पी बिंदू आहे तुमचा 1, -2 आणि एस बिंदू आहे तुमचा हा पी 1, -2 आहे आणि एस बिंदू आहे तुमचा -1, -5. काढा तुम्ही पीएस बाजू. तर पीएस साठी तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला लिहा √x2 - x1² प्लस y2 - y1². नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. x2 किती बघा आता, x2 बघा म्हणजे हा x2 म्हणतात ना याला, x2 y2 म्हणजे हा पहिला कोण आहे -1 आणि याचं चिन्ह चेंज -1च. हा दुसरा कोण आहे -5 आणि याचं चिन्ह चेंज +2. आता तुम्हाला माहिती सगळ्यांना क्रिया कशा करतात. दोन्ही मायनस असेल तर बेरीज होते त्यांची 2 पण चिन्ह मायनस येतं आणि हे दोघांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. ओके. तर 2चा वर्ग किती येतो तुमच्या माहितीच नाव 4 आणि 3चा 9 आणि 9 4 किती आलं 13. झाल्या सगळ्या बाजू काढून. आता तुम्हाला माहिती आहे याच्या समोरच्या बाजू सारख्या यायला पाहिजे. तुम्ही चेक करा, तुम्हाला दिसेल की पीक्यू आणि आरएस सारखं आलं, हे पीक्यू आणि हे आरएस सारखं आलं समोरच्या बाजू. म्हणून मी इथे लिहिणार की पीक्यू बरोबर, हा प्रश्न तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे 12वा. पीक्यू बरोबर काय आहे आरएस आणि पीएस बरोबर काय आहे क्यूआर. तर या समोरच्या बाजू सारख्या असल्यामुळे मी म्हणू शकतो आता पूर्ण गणित की पी, क्यू, आर, एस हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. Therefore, point P, Q, R, S are the vertices of parallelogram. कारण पॅरलेलोग्रामचा तो अर्थ आहे बघा. जमेल का रे? मोठे प्रश्न आहे बाळांनी, डायरेक्ट 4 मार्काला विचारले जातात. समोरच्या बाजू सारख्या आल्या बघा. पीक्यूचं उत्तर आलं √32 आणि आरएसचं पण उत्तर आलं √32. त्या समोरासमोरील बाजू आहे. आणि क्यूआरचं उत्तर आलं √30 आणि वरच्या पीएलचं उत्तर पण आलं √30. म्हणून समोरच्या बाजू सारख्या, म्हणून हा पॅरलेलोग्राम. आणि जर सर सगळ्या सारख्या आल्या असत्या तर मग हा रोम्बस असता. मग त्यांनी प्रश्न रोम्बस साठी विचारला असता. आणि जर हाच प्रश्न स्क्वेअर साठी विचारला तर मग 4 बाजू काढून चालत नाही, नुसतं 2 डायगोनल पण काढावे लागतात. जसं की आता तुम्हाला मी हा प्रश्न होमवर्कला देतोय 12वा प्रश्न. हा तुम्हाला आयत दाखवायचा आहे. आयत, रेक्टँगल साठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती तुम्हाला. ही एक आकृती त्याची समजा, नाव आहे पी, क्यू, आर, एस. तर हा रेक्टँगल कधी असतो माहिती तुम्हाला, तेव्हा तुम्हाला ह्या 2 बाजू सारख्या भेटतील आणि ह्या 2 पण बाजू सारख्या भेटतील आणि हे जो डायगोनल आहे का हा तिरका तो पण सारखा भेटला पाहिजे. म्हणजे इथे तुम्हाला 6 माप काढावे लागेल. पी क्यू, क्यू आर, आर एस, पी एस आणि मग पी आर आणि मग क्यू एस. आणि 2 सारखे येतील. पी क्यू ला सारखा येईल एस आर, पी एस ला सारखा येईल क्यू आर, पी आर ला सारखा येईल क्यू एस. तेव्हा याला तुम्ही रेक्टँगल म्हणू शकता. तर हे गणित मी तुम्हाला होमवर्कला देतोय. ओके बाळांनो? ओके बाळांनो, पुढचा प्रश्न बघूया 13वा. सगळे 22 प्रश्न आहे बाळांनो. तर हा 13वा चाललाय. नंबर घेऊ, नो प्रॉब्लेम, आपल्याला काही टेन्शन नाहीये. कारण आता आपला खरं तर 50-60% सिलेबस कम्प्लीट व्हायला पाहिजे होता, जो की ऑलरेडी झालेला आहे. आपला 70% पर्यंत सिलेबस आपला कव्हर होण्याच्या मार्गावर आहे. कारण हा 5वा धडा आहे, मॅथ 2चा 5वा. त्याच्यानंतर राहिले फक्त 2च धडे, 6वा आणि 7वा. तर डेफिनेटली वी कॅन कम्प्लीट आवर सिलेबस विद इन टाइम. तर काही प्रॉब्लेम नाही, काही करायची गरज नाही. तर इकडे बघा, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. मे बी आज की निवड एक्झाम विचारला पाहिजे. जर एखाद्या हुशार व्यक्तीने जर तुमचा क्वेश्चन पेपर काढला ना तर डेफिनेटली हा प्रश्न तो विचारू शकतो. कारण हा जरा थोडा वरच्या स्तराचा प्रश्न आहे, जरा तुम्हाला डोकं लावावं लागणारा प्रश्न. ते काय करतं, आपल्याला एबीसी हा त्रिकोण देत आहे. ओके,
आणि ए चे बिंदूचे निर्देशक देता -1,1, बी चे निर्देशक देता 5,-3 आणि सी चे निर्देशक देता 3,5 आणि म्हणतात तसं आपल्याला याच्या तिन्ही मध्यगांची लांबी काढा. मध्यगांची लांबी काढा. आता मध्यगा त्रिकोणाला 3 असतात. समजा मी एक मध्यगा पहिल्यांदा ही टाकतो, तिचं नाव आहे समजा मी पी घेणार. मी मध्यबिंदू काय घेणार मी पी. हा पी बिंदू आणि ही ए पी मध्यगा काढायची आहे. तर असं मला 3दा गणित करावं लागणार. मी 3दा सेपरेट गणित करतो छान व्यवस्थित. 3 मध्यगा आहे माझ्याकडे. आता एकाच आकृतीत 3 मध्यगा काढल्या ना तर थोडा गोंधळ उडेल तुमचा. मी पहिली मध्यगा ए वाली काढली एपी, दुसरी बी वाली काढणार बीक्यू, तिसरी सी वाली काढणार सीआर. हे सेम गणित मी 3 वेळा तुम्हाला करून दाखवणार, कारण आपल्याला तिन्ही मध्यगांची लांबी काढायची. तर तुम्ही बघा, आता मी पहिल्यांदा मध्यगा एपी म्हटलो म्हणून तुमचं जे पहिलं गणित आहे ना ते तुम्ही सांगा मध्यगा एपी साठी. मध्यगा एपी साठी फॉर मीडियन एपी साठी, मध्यगा एपी साठी गणित करणार आपण. ना तर मला जर एपी ची लांबी काढायची असेल ना तर सगळ्यात पहिल्यांदा मला पी बिंदू कळायला पाहिजे. जर मला पी बिंदू कळाला तर मला हे एपी अंतर काढता येईल. मग मला काय करावं लागणार आहे माहिती का? पहिल्यांदा पी बिंदू काढण्यासाठी जर ही मध्यगा आहे ना तर हा मध्यबिंदू असतो बीसीचा. म्हणून पहिल्यांदा मला या मध्यबिंदूचे निर्देशक काढावे लागेल. एकदा मला मध्यबिंदूचे निर्देशक कळाले की मग मी एपी अंतर काढणार. म्हणजे मला एकाच गणितात 5.1 चा पण वापर करायचा आणि 5.2 चा पण वापर करायचा. 5.2 चा कसा, ही मध्य काय म्हणून हा मध्यबिंदू आहे म्हणून मी पहिल्यांदा काय म्हणणार पी एक्स कॉमा वाय, हा त्याला एक्स वाय म्हणतो आपण, हा बीसीचा मध्यबिंदू आहे. रेख बीसीचा मध्यबिंदू आहे. पॉइंट पी काय त्याची कोऑर्डिनेट एक्स वाय इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट बीसी. ओके, किंवा साइड बीसी. ह्या बीसीचा मध्यबिंदू आहे ना हा, मग याला x1 y1 म्हणतात. म्हणून x1 बरोबर 5, y1 बरोबर -3. याला x2 y2 म्हणतात. म्हणून x2 बरोबर 3, y2 बरोबर 5 आणि मी xy काढला. काय सूत्र आहे x चं तुम्हाला माहिती आहे. x बरोबर x1 + x2 भागिले 2. सांगा मग x1 किती तुमच्याकडे 5 + 3 भागिले 2 म्हणजे 8 भागिले 2. थोडं मी बरंच लिहितो बाळांनो, इथे थोडं गोंधळ होतोय, जागा कमी पडते म्हणून इकडे. x बरोबर x1 + x2 भागिले 2 म्हणजे 5 + 3 भागिले 2 आणि म्हणून उत्तर आहे 8 भागिले 2 म्हणजे उत्तर आहे 4. तर हा झाला तुमचा x कोऑर्डिनेट. आता y काढा. y बरोबर y1 + y2 भागिले 2. मग y1 किती तुमच्याकडे, y1 किती तुमच्याकडे -3 + 5 भागिले 2. मग उत्तर येतं 2 भागिले 2. मग उत्तर येतं 1. हा झाला तुमचा पी बिंदू 4,1. ओके, आता जर तुम्हाला पी चे पण निर्देशक माहित झालेले 4,1 आले त्याचे निर्देशक, ते काही अगोदर त्यांनी दिलेले नव्हते, ते आपण काढले. पी चे निर्देशक आपण काढले 4,1. तर आता मला हे एपी अंतर काढता येईल ना, कारण माझ्याकडे ए पण बिंदू आहे पी पण बिंदू आहे. मग मी आता दोन्ही बिंदूचा वापर करणार. म्हणून येथे ए जर का -1,1 असेल आणि पी जर का 4,1 असेल तर मी मध्यगा एपी काढू शकतो. मध्यगा एपी, मध्यगा म्हणतात तिला फक्त नाव मेडियन एपीचं, मेडियन एपी अंतराचं सूत्र वापरणार ना मी. वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. एपी म्हणजे अगोदर एपीच म्हणा तुम्ही फक्त, मध्यगा खाली लिहू लागले तर लोक गोंधळ लागतात. हे पहिला वजा करा 4 + 1 आणि हा दुसरा वजा करा 1 - 1. मग 4 आणि 1 किती 5 वर्ग आणि हा 0 चा वर्ग. तर 5 चा वर्ग 25. 0 लिहायची गरज नाही, 25 चं उत्तर 5 झालं. म्हणून तुम्ही म्हणा मध्यगा एपी बरोबर 5. पहिलं उत्तर संपलं तुमचं. मेडियन एपी कळाली तुम्हाला. एक गणित झाला आताशी. असं गणित तुम्हाला 3 वेळा करावं लागतं. आता मी काय केलं, एपी मध्यगा काढली, कारण मध्यगा 3 असतात. एक ए बिंदूवाली एपी, एक बी बिंदूवाली क्यू बीक्यू आणि एक सी बिंदूवाली सीआर. मी सेम आकृती आता इकडे घेतो नंबर 2 ला. आणि आता मी काय करतो, त्रिकोण एबीसी मध्ये मध्यगा कोणती काढणार मी. ए बिंदू आहे माझ्याकडे -1,8, बी बिंदू आहे माझ्याकडे 5,-3, सी बिंदू आहे माझ्याकडे 3,5. सेम आकृती मी तिसऱ्या प्रश्नासाठी पण काढतो परत एकदा. एबीसी, ए बी सी. ए बिंदू आहे -1,1,
बी बिंदू आहे 5,-3, सी बिंदू आहे 3,5. पण यावेळी मी मध्यगा बी बिंदूतून टाकणार, म्हणजे मध्यगाचं नाव काय म्हणणार, बी क्यू. ओके बाळांनो. आणि या बिंदूतून मी सी मधून मध्यगा टाकणार, तर मध्यगेचं नाव काय बनणार, सी आर. फरक बघा तुम्ही तिन्ही आकृत्याच्या. ही पहिली आकृती, इथं मध्यगा कशी आहे, एपी मध्यगा आहे, ए बिंदू आहे. आणि सेम आकृती इकडं मध्यगा कोण, बी वाली बी क्यू, आणि इकडं सी आर. असं तीनदा गणित करायचं. ओके बाळांनो. तर आता मी मध्यगा बी क्यू साठी म्हणतो काय. ओके, मध्यगा बी क्यू साठी, मध्यगा बी क्यू साठी फॉर मीडियन बी क्यू, फॉर मीडियन बी क्यू. काय म्हणणार मी मीडियन बी क्यू साठी, मला क्यू बिंदू कळायला पाहिजे ना पहिल्यांदा. मग मी क्यू कुणाचा मध्यबिंदू म्हणणार, एसीचा. मी सांगणार क्यू हा एसीचा मध्यबिंदू आहे. क्यू इज द मिड पॉइंट ऑफ, क्यू इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एसी. नाही कळते का तुम्हाला, कळतंय का, कारण मध्यगा बी क्यू आहे, क्यू मध्यबिंदू एसीचा येणार. आणि मध्यगा जर एपी असते तर पी बिंदू मध्यबिंदू कुणाचा येणार, बीसीचा येणार. आता हा मध्यबिंदू एसीचा आहे, याला एक्स वायच म्हणा तुम्ही. क्यू हा एक्स वायच आहे, कारण जो पण मध्यबिंदू असतो का त्याला एक्स वायच म्हणतात. आणि त्या एक्स वायचं आपल्याकडे सूत्र आहे. पण तो एक्स वाय कुणाचा आहे, ह्या एसीचा. म्हणून ए वाल्याला x1 y1 म्हणा. x1 बरोबर -1, y1 बरोबर 1, x2 बरोबर 3, y2 बरोबर 5. आणि आता काढा तुम्ही, मग काय काढा आता तुम्ही, x बरोबर x1 प्लस x2 भागिले 2 आणि y बरोबर y1 प्लस y2 भागिले 2. नाव सबस्टिट्यूट, -1 प्लस 3 भागिले 2, उत्तर 2 भागिले 2 बरोबर 1. आणि y बरोबर या ब्रॅकेट मध्ये लिहिले चालेल. आणि इकडे y1 1 प्लस 5 भागिले 2, तर 6 भागिले 2, तर 3 झालं. आता कळालं तुम्हाला क्यू बिंदू पण काय आहे, 1,3. म्हणून तुम्ही काय करू शकता, आता बी क्यू अंतर काढण्यासाठी तुम्ही हा बिंदू तुम्हाला कळाला ना, हा 1,3 आला ना. आता यावेळी तुम्ही बी क्यू अंतर काढा, येथे सांगा बी आहे 5,-3 आणि क्यू आहे 1,3. तर काढू बी क्यू अंतर. म्हणून बी क्यू अंतर बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. नाव सबस्टिट्यूट व्हॅल्यू, पहिल्यातून पहिला, दुसऱ्यातून दुसरा. पहिला 1, त्याच्यातून वजा 5, दुसरा 3 आणि त्याच्यात हा प्लस 3. मग 1 आणि -5 म्हणजे -4 येतो. -4 चा वर्ग प्लस ते दोघं प्लस म्हणून 6. लक्षात घेतलंय का तुम्हाला. क्यू बिंदू किती आला तुमचा, 1,3 आला बघा, 1,3. ओके. आणि बी बिंदू किती तुमचा, 5,-3. म्हणून हा पहिला कोण 1, त्याच्यातून हा -5 आणि हा 3 आणि त्याच्यात हा +3. मग -4 चा वर्ग प्लस 6 चा वर्ग. 4 चा वर्ग येतो 16, 6 चा वर्ग येतो 36. 16 आणि 36 येतो 52, वर्गमुळात 52. आता तुम्ही अवयव पाडू शकता बरं का. आता तुम्ही अवयव पाडा लागलास तर 13 × 52. मग ह्या 4चं उत्तर येतं 2, आतमध्ये राहतात फक्त 13. म्हणून तुम्ही म्हणा मध्यगा बी क्यू बरोबर, मध्यगा बी क्यू बरोबर मीडियन बी क्यू इज इक्वल टू 2√30. बघा आताशी ही दुसरी मध्यगा झाली बी क्यू. आता तिसरी मध्यगा कोणती आहे, सी आर. म्हणून तुम्ही इथे लिहा मध्यगा सी आर साठी, मध्यगा सी आर साठी. परत एवढंच गणित करायचंय तुम्हाला, खूप मोठे मोठे गणित आहे. फॉर मीडियन सी आर, मीडियन सी आर साठी काय म्हणणार तुम्ही आता, की आर हा कुणाचा मध्यबिंदू आहे, एबीचा. आर हा एबीचा मध्यबिंदू आहे. आर हा एबीचा मध्यबिंदू आहे. जर आर हा एबीचा मध्यबिंदू असेल ना बाळांनो, तर ए वाल्याला x1 y1 म्हणा. x1 बरोबर -1, y1 बरोबर 1 आणि बी वाल्याला x2 y2 म्हणा. x2 बरोबर 5, y2 बरोबर -3. आणि म्हणून तुम्ही काय करा, x आणि y काढा. x बरोबर x1 प्लस x2 भागिले 2, y बरोबर y1 प्लस y2 भागिले 2. ओके. मग x1 किती, -1 प्लस 5 भागिले 2, उत्तर 4 भागिले 2, उत्तर 2. x आणि y चं काढा, y1 1, -3 चं -3 भागिले 2, -2 भागिले 2 आणि
हा झाला तुमचा कोणता बिंदू? आर बिंदू. 2,-1. आता आर बिंदू जर तुम्हाला कळालेला असेल तर तुमच्याकडे कोणते कोणते बिंदू माहिती आहे? आता सी पण आहे ना आर पण आहे. आर कळालं तुम्हाला 2,-1 आलाय म्हणून. ओके, म्हणून तुम्ही आर आणि सी चं अंतर काढा आता. सी आर साठी सी म्हणजे कोण घ्या? 3 आणि 5 आणि आर कोण घ्या तुम्ही? 2 आणि -1. सुरू करा. मध्यगा सी आर बरोबर किंवा डायरेक्ट सी आर म्हणा पहिल्यांदा, मग शेवटी मध्यगा म्हणून इन रूट x2 - x1² प्लस y2 - y1². तो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा आता x2 किती तुमचा? 2. त्याच्यात म्हणजे हा पहिल्यातून हा पहिला -3, हा दुसरा -1, त्याच्यातून हा -5 ओके. मग उत्तर जर काढत गेला तर 2 - 3 म्हणजे -1 इतर आणि इकडे -1 - 5 म्हणजे -6 येतो. मग -1 चा वर्ग येतो 1च, 36 6 चा वर्ग येतो 36, 36 आणि 37. म्हणून तुम्ही म्हणा मध्यगा सी आर बरोबर √37. 3 प्रकारच्या मध्यगा आहेत. मध्यगा एपी, मध्यगा बीक्यू आणि मध्यगा सीआर. मध्यगा एपी किती आली? 5. मध्यगा बीक्यू किती आली? 2√13 आणि मध्यगा सीआर किती आली? √37. मग शेवटी तुम्ही एक रिमार्क द्या. म्हणून त्या त्रिकोणांच्या मध्यगा रिमार्क मी नुसतं शब्द लिहितो कारण माझ्याकडे जागा कमी आहे, तर तुम्ही पूर्ण रिमार्क द्या. म्हणून त्या त्रिकोणाच्या मध्यगांची लांबी ओके. तर तुम्ही कळालं का तुम्हाला? 3 वेळा आकृती कशी काढली आपण? पहिल्यांदा ए वाली मध्यगा एपी, मग नंतर बी वाली मध्यगा बीक्यू आणि मग सी वाली मध्यगा सीआर, अशा 3 मध्यगा. आणि प्रत्येक वेळा लॉजिक काय? जर मला एपी काढायची असेल तर पहिल्यांदा पी बिंदू काढावा लागेल आणि पी हा कुणाचा मध्यबिंदू म्हणा? डीसीचा. पी मध्यबिंदू डीसीचा म्हणा. मग पी एकदा काढून घ्या आणि पी कळाला, असं पी कळाला की मग मध्यगा एपी काढा. तुम्ही पूर्ण गणित परत बघा. मोठं गणित आहे, परीक्षेला विचारलं पाहिजे आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस करून ठेवा. ओके ओके बाळांनो, तर हा 14वा प्रश्न आहे तुमचा. 14वा. आपल्याला काही सगळे बाकीचे प्रश्न नाही कव्हर करता येणार याच व्हिडिओमध्ये. आपल्याला आणखी एक व्हिडिओ बनवावाच लागणार आहे, पण बघू आपण. विल ट्राय जेवढे कम्प्लीट करता येईल तेवढे. 14वा प्रश्न बघा. त्यांनी ऑलरेडी स्टार मारलेला आहे. स्टार मारलेले जे प्रश्न असतात ना, ते तुम्ही लक्षात घ्या की खूप उच्च विचाराचे ते असतात. तुम्हाला खूप हाय-फाय लॉजिक त्याच्यामध्ये अप्लाय करावं लागतं, तेव्हा पुढे तुम्हाला ते गणित जमतात. ओके. आता प्रश्न असा आहे तुमच्याकडे की DEF हे जर त्रिकोणाच्या बाजूचे मध्यबिंदू असतील, त्रिकोण माहित नाही, कोणता तरी एक त्रिकोण आहे, समजा हा त्रिकोण घेऊ आपण, नाव आहे त्याचं एबीसी समजा. आपल्याला ह्या त्रिकोणाच्या ह्या ज्या 3 मध्यगा असतात का, ह्या मध्यगामुळे हा मध्यबिंदू बनतो. तर हा मध्यबिंदू समजा डी हा आहे तुमच्याकडे -7,6. त्याच्यानंतर दुसरी मध्यगा बनते ही, तर हा पण बिंदू आहे आपल्याकडे ई, समजा तो कोणता आहे 8,5. आणि तिसरी मध्यगा कोणती बनणार आहे समजा ही, ती पण मध्यगा आपल्याकडे आहे, त्याचा मध्यबिंदू आहे आपल्याकडे, मध्यगा नाही आपल्याकडे, मध्यबिंदू आहे. मध्यगा किती? मध्यबिंदू किती? 2,-2. म्हणजे कसं बाळांनो, एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू आपल्याला माहिती आहे. या बाजूचा मध्यबिंदू किती आहे? -7,6. या बाजूचा मध्यबिंदू किती आहे? 8,5. आणि ह्या बाजूचा मध्यबिंदू किती आहे? तर 2,-2. तर तुम्ही ह्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक आहात. हा मध्यगा संपात बिंदू. आता याचे निर्देशक कधी काढता येतात? जेव्हा हा बिंदू आणि हा बिंदू माहिती असेल तेव्हाच. अदरवाईज याचे निर्देशक काढताच येणार नाही. कारण त्रिकोणाच्या तिन्ही बिंदूंचे निर्देशक माहित असेल तर तुम्ही याचं सूत्र वापरू शकता. x बरोबर x1 + x2 + x3 / 3. आठवतं का तुम्हाला? मी हे सूत्र वापरणार आहे, पण त्यासाठी मला हा ए बिंदू माहित पाहिजे ना, मला बी पण माहित पाहिजे, मला सी पण माहित पाहिजे, मला तिन्ही बिंदू माहित नाही, मला काढायचे या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक. ओके. मी एकदा प्रश्न तयार करतो. मी याला लागलं तर x1 y1 म्हणतो, याला लागलं तर x2 y2 म्हणतो आणि याला मी x3 y3 म्हणतो. मोठा प्रश्न आहे, जरा समजून घ्यावाच लागेल तुम्हाला, त्याला पर्याय येते. आणि हा जो त्यांचा सेंट्रॉइड आहे याला जी म्हणतो आणि मला काढायचे कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ज्याला की आपण जी म्हणतो आहे आणि ज्याचे कोऑर्डिनेट आहे एक्स वाय आणि ते आपल्याला काढायचे. म्हणजे मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक मला काढायचे.
ओके, तर बघा आता तुम्हाला हे प्रश्न कसे करावे लागेल. आता याच्या अगोदरच्या गणितात तुम्हाला बी माहिती होता, सी माहिती होता, मध्यबिंदू काढायचा होता. आता मध्यबिंदू माहितीये पण हा पण बिंदू माहिती नाही ना, हा पण नाही माहिती. मग तुम्ही कसं गणित करणार बघा. एक 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 गणित समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा आपण काय करूया, कोणता डी समजा, डी कुणाचा मध्यबिंदू बनवूया, बीसीचा. मला 3 वेळा गणित करायचंय बाळांनो. पहिल्यांदा मी करणार डी हा बीसीचा मध्यबिंदू आहे. डी हा कोणता येतो -7,6 हा बीसीचा मध्यबिंदू आहे. बीसीचा मध्यबिंदू आहे. ओके, हा मध्यबिंदू कुणाचा आहे, बीसीचा समजा. तर मग याचा जर मध्यबिंदू असेल तर ह्या डी हा बीसीचा मध्यबिंदू आहे. बीसीचा काय आहे, तो मध्यबिंदू आहे. लक्ष द्या तुम्ही. तर तुम्हाला काय माहिती का, मध्यबिंदूचं जे सूत्र आहे ना, x बरोबर x1 प्लस x2 भागिले 2 आणि y बरोबर y1 प्लस y2 भागिले 2 हे मेन सूत्र आहे आपल्याला. पण इथं एक्सचं काम कोण करतंय, -7 आणि x1 आणि x2 म्हणजे हा पहिला अंक आणि हा पहिला अंक. इथं x1 x2 ची जागा x2 आणि x3 ने घेतलेली. कारण ज्यावेळेस आपण काय करतो, एक रेषाखंड बघतो ना, त्यावेळेस याला आपण x1 y1 म्हणतो आणि याला x2 y2 म्हणतो. थोडक्यात तुम्हाला काय करावं लागेल, जरी मेन सूत्र हे असेल तरी तुम्हाला हे बघा, हा मध्यबिंदू आहे ना, या मध्यबिंदूला xy म्हणतात ना तुम्ही, आणि याला x1 म्हणतात तर याला x2 म्हणतात ना. हा, म्हणून x1 म्हणजे x2 आणि x2 म्हणजे x3 अशी जागा बनली. लक्षात येते का तुम्हाला सगळ्यांना, समजून घ्या तुम्ही. ओके बाळांनो, तर आपण यांना ऑलरेडी x1 y1 x2 y2 आणि x3 y3 नावं दिल्यामुळे तुम्हाला थोडंसं गोंधळ होईल याचा. लक्षात घ्या, मी यांना a b c d e f अशी पण नावं देऊ शकतो. ओके, हा, तर तुम्ही लक्ष द्या. नावं बदलू का यांची, मी x1 y1 च्या ऐवजी a b नाव देतो यांना. लक्ष द्या तुम्ही, थोडा वेळ चेंज करायला. ओके बाळांनो, हे वाक्य थोडंसं करेक्ट करून घेऊया. चा मध्यबिंदू आहे. आता थोडासा गोंधळ यासाठी होतोय कारण काय होतंय, मी यांना काय नाव दिलेलं आहे, लक्ष द्या तुम्ही. कारण त्रिकोणाचे हे जे 3 बिंदू आहे ना, मी याला x1 y1 नाव दिले, याला x2 y2 नाव दिले, याला x3 y3 नाव दिले. पण तुम्ही इथे काय म्हणताय, डी हा कुणाचा मध्यबिंदू आहे, बीसीचा. तर ह्या डी साठी याला x1 y1 म्हणतात ना, आणि याला x2 y2 म्हणतात. हे तुम्हाला कळतं का? म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, या मध्यबिंदूचं सूत्र ज्यावेळेस तुम्ही वापरतात ना, एक्सच्या ठिकाणी तुम्ही -7 घेतात ना, त्यावेळेस x1 म्हणजे ही किंमत असते आणि x2 म्हणजे ही किंमत असते. पहिला दुसरा. सांगा पहिला कोण आहे याचा, x2. आता हे सूत्र मेन आहे, पण हे इथं हे बनून जातं. x1 ची किंमत x2 ने घेतलेली आहे आणि x2 ची किंमत x3 ने घेतलेली आहे, भागिले 2. आणि मग बेससाठी 14, -14 बरोबर x2 प्लस x3 येतं आणि x2 प्लस x3 बरोबर -14 बनतं. आणि याला तुम्हाला म्हणावं लागतं समीकरण नंबर 1. हे तुम्हाला कळतं का बघा. नाही तर काय होणार आहे माहिती का, मला इथं x1 y1 च्या ऐवजी ab नाव घ्यावं लागेल, याला ab नाव घ्यावं लागेल, याला cd आणि याला ef. मग एवढा गोंधळ होणार नाही. पण तुम्ही बघा, आता तुम्ही लक्षात ठेवा, मध्यबिंदूच्या सूत्रात काय असतं, हा पहिला प्लस हा पहिला आणि हा दुसरा प्लस हा दुसरा, सरळ. ओके, जरी मी इकडे सूत्र y बरोबर y1 प्लस y2 घेत असेल तरी पण मी सूत्र लिहिताना हा y म्हणजे 6 आहे बाळांनो, कारण हा मध्यबिंदू आहे ना, तर याला xy म्हणतात. yच्या ठिकाणी 6 येणार, पण y1 प्लस y2 म्हणजे हा दुसरा आणि हा दुसरा. हा दुसरा कोण, y2 आणि हा दुसरा कोण, y3 भागिले 2. मग बेस अंक 12 बरोबर y2 प्लस y3. म्हणून y2 प्लस y3 बरोबर 12. समीकरण नंबर 2. बघा तुम्ही आता मी सूत्र जरी हे तुम्हाला किती कन्फ्युजन व्हायला बसलं की सर x1 प्लस x2 म्हणताना इथं x2 आणि x3 कुठून आलं. हा बरोबर ना. तर मेन हे मध्यबिंदूचं सूत्र आहे आपण शिकल्याप्रमाणे. पण इथं प्रॉब्लेम काय होतोय, मी ऑलरेडी यांना x1 y1 x2 y2 x3 y3 नावं दिलेली आहे आणि ज्यावेळेस मी डी हा बीसीचा मध्यबिंदू म्हणतो ना, डी हा बीसीचा मध्यबिंदू म्हणतो ना, त्यावेळेस हा जो बिंदू आहे तो माझ्यासाठी x1 y1 असतो आणि हा बिंदू माझ्यासाठी x2 y2 असतो. मग x1 ची किंमत ऑलरेडी x2 आहे ना, म्हणून मी इथे x2 भरला आणि x2 ची किंमत x3 आहे म्हणून मी इथे x3 भरला. तर तुम्ही तसं नका लक्षात ठेवा, तुम्ही सरळ असं लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी ह्या एक्सचं सूत्र वापरेल ना, त्यावेळेस तुम्ही हा पहिला प्लस हा पहिला घ्या आणि वायच्या सूत्राच्या वेळेस हा दुसरा प्लस हा दुसरा घ्या. सरळ सरळ एवढं काम करा. मग हे असं समीकरण करतो. आणि बघा, आता मी मध्यबिंदू कोणता घेतला होता, डी. आता मी मध्यबिंदू ई घेणार आहे. ई कुणाचं
मध्यबिंदू आहे एसीचा, म्हणून मी लिहिणार ई काय आहे 8,5 हा एसीचा मध्यबिंदू आहे. म्हणजे ई 8,5 इज द मिड पॉइंट ऑफ एसी. ओके बांधलो. आता ज्यावेळेस मी याला एसीचा मध्यबिंदू म्हणतोय त्यावेळेस माझ्याकडे परत ह्या बिंदूचं सूत्र एक्स वायच राहणार आहे. एक्स बरोबर x1 प्लस x2 भागिले 2 आणि y बरोबर y1 प्लस y2 भागिले 2. आता काय होणार आहे, एक्सची जागा घेणार आहे 8 आणि वायची जागा घेणार आहे 5. हे फिक्स आहे. पण ह्या ज्या दोन किमती ना त्या कशा घ्यायच्या तुम्ही बघा. हा मध्यबिंदू आहे ना आता तो, म्हणून याचा हा पहिला भाग आहे. या पहिल्याचं नाव आहे x1 म्हणजे x1 ची जागा x1 नेच घेतली आणि ह्या पहिल्याचं नाव आहे x3 म्हणजे x2 ची जागा x3 ने घेतली. हे तर मेन सूत्र आहे, पण इथे ह्या किमती येऊन जात आहेत. मग हे BIT 16 बनेल बरोबर x1 प्लस x3. मग x1 प्लस x3 बरोबर 16. तर इकडं y1 प्लस y2 म्हणजे हा दुसरा कोण आहे y1 आणि हा दुसरा कोण आहे y3 म्हणजे y1 तसंच तसं राहतो, इथं y3 येतो भागिले 2 मग बेरपंचे 10 म्हणजे हे दुसरं समीकरण बनतं बाळांनो. म्हणून y1 प्लस y3 बरोबर 10. हा झाला दुसरा मध्यबिंदू वापरला मी, तेव्हा मला समीकरण नंबर किती मिळालं 4. बघा असं सेम इझी ते, पण माझ्याकडून पहिल्यांदाच असं इथं मी x1 y1 नाव दिलं, आता मी फोडलं, माझा व्हिडिओ चालू आहे, मग तो मला डबल लिहा करावा लागेल म्हणून मी टाळतोय ते आता, पण तुम्ही समजून घ्या. ओके. आणि तिसरा बघा आता, सांगा तिसरा मध्यबिंदू कोणता आहे आता. तिसरा मध्यबिंदू आहे एफ कुणाचा एबीचा. एफ कोण आहे 2 आणि -2. हा कुणाचा मध्यबिंदू आहे एबीचा. हा जर एबीचा मध्यबिंदू असेल ना तर मध्यबिंदूला XY म्हणतात बाळांनो. हा मध्यबिंदू जो आहे ना तो XY आहे, हा तुमचा X आहे आणि हा तुमचा काय आहे Y. तुम्हाला XY माहिती आहे कारण मध्यबिंदूला XY म्हणतात, पण ह्याच मध्यबिंदूचं सूत्र असतं x1 प्लस x2 भागिले 2. मग x तर माझ्याकडे आहे 2, पण x1 किती असतो. x1 कुणाला म्हणतात, या A वाल्या बिंदूला x1 म्हणतात आणि B वाल्याला x2 म्हणतात. मग तुम्ही बघा हे AB ना मग हा पहिला कोण आहे x1 आणि हा दुसरा कोण आहे x2, म्हणून तुम्हाला इथं x1 प्लस x2 राईट करायला आणि भागिले 2 मग B दोन्ही किती 4. यावेळी दोन्ही नावं जशाच तशी राहिली बघा, म्हणून x1 प्लस x2 बरोबर 4. हे समीकरण नंबर किती बनतं 5. and y is equal to y1 plus y2 भागिले 2. मग y1 किती तुमच्याकडे y1 असेल आणि y2 मग -4. तर हा y वाढला. तुम्हाला हे गणित कळतं की नाही कळतं काय माहित नाही, बघा तुम्ही. नाहीतर मग मी तुम्हाला ते जे कोऑर्डिनेट्स आहे ना ते AB BC CD घेऊन दाखवेल ना तर एकदम इझी वाटेल तुम्हाला, पण हे तुम्ही ट्राय करा, एकदम सोपं आहे मला. 6. तर तुम्ही काय करा आता फक्त समीकरण 1 2 ची 1 3 आणि 5 ची बेरीज इकडे करा. 1 प्लस 3 प्लस 5 करा हा, आणि परत तुम्ही समीकरण 2 4 6 ची वेगळी बेरीज करा. 1 3 5 ची बेरीज यासाठी करायची कारण 1 मध्ये तुम्ही बघा x2 x3 आहे, 3 मध्ये x1 x3 आहे आणि याच्यामध्ये x1 x2 आहे, तर यांच्या तिघांची बेरीज करा 1 3 5. मग 1 मधलं x2 प्लस x3, 3 मधलं x1 प्लस x3 आणि हे x1 प्लस x2 ही बेरीज केली. तर ती बेरीज म्हणजे इकडच्या अंकांची बेरीज. याच्या इकडचा अंक कोणता -14. हा जो इकडचा अंक आहे ना तो -14 आहे. तसं असतं समीकरणांची बेरीज करतोय मी 1 वाल्या 3 वाल्या आणि 5 वाल्या विषम अंकांची बेरीज येतात. तर याचं पहिलं नाव x2 x3, त्याच्यात हा x1 x3 प्लस होईल, त्याच्यात हा x1 प्लस x2 प्लस होईल आणि ह्या अंकांची बेरीज इकडे होईल. -14 प्लस 16 आणि प्लस 4. तर हे काय होतं 16 4 20 बनतं आणि 20 14 गेली की 6 होतं. माहिती आहे सगळ्यांना 16 4 20 20 14 गेली 6 आणि इकडे 2x1 प्लस 2x2 प्लस 2x3 म्हणजे x1 पण दोनदा आहे. x1 x1 2x1, x2 x2 2x2, x3 x3 2x3 आणि मग म्हणा 2 ने भागू डिवायडिंग बाय 2 ओके. आणि मग तुमचं येईल x1 प्लस x2 प्लस x3 बरोबर किंमत किती 3. हे तुम्ही समीकरण लक्षात राहू द्या. याला लागल्यानंतर समीकरण नंबर 7. तसंच समीकरण
2, 4, 6 ची बेरीज करा बाय इक्वेशन 2 + 4 + 6. आता 2 + 4 + 6 कोण कोण आहे बघा. 2 हाय, 4 हाय आणि 6 तो आहे. 2 हाय 2, हा 4 आहे आणि हा 6. करा यांची ऍडिशन. सांगा 2 वाल्यांचे होते y2 + y3. 4 वाले कोण आहे y1 + y. लेफ्ट साइडची बेरीज एकदा होते आणि हा कोण आहे y1 + y. इकडे झाले तुमचे सगळे अक्षर आणि पहिला अंक. हा अंक कोणता 12, हा अंक कोणता 10 आणि हा अंक कोणता -4. मग 12 10 22 22 मधून 4 गेले खाली उरले 18. 12 10 22 22 मधून 4 गेले 18. आणि हे पण 2y1 2y2 आणि 2y3 मध्ये, कारण y1 दोनदा आहे म्हणून ते 2y1, y2 दोनदा आहे म्हणून 2y2 आणि 2 ने भागा म्हणा. 2 ने भागू तर मग y1 + y2 + y3 बरोबर याला 2 ने भागलं तर उत्तर येतं 9. हे तुमचं समीकरण नंबर किती बनलं 8. ओके. आता तुम्हाला काढायचे कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. ओके. म्हणून मध्यबिंदूचे निर्देशक, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक एकदम सोपं आहे बाळांनो. थोडंसं लक्षपूर्वक बघा. कोणते मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक? XY. तर एक्स आणि वायचं सूत्र आहे ना तुमच्याकडे. एक्सचं सूत्र काय सांगा तुम्ही मला. आता माझ्याकडे जागा तर खूपच कमी राहील, पण एक्स बरोबर सूत्र आहे x1 + x2 + x3/3. आठवतं का तुम्हाला? आणि ह्या x1 x2 x3 ची किंमत आहे तुमच्याकडे ऑलरेडी. आता किती आलेली आहे 3, म्हणून 3 बघा आणि 3/3 म्हणजे 1 करा. झाला x तुमचा. आणि y काढताना काय करा? yचं सूत्र वापरा. y बरोबर y1 + y2 + y3/3. आणि हा y1 y2 y3 पण तुमच्याकडे आहे 9. मग 9/3 करा. 9/3 केलं तर उत्तर येतं 3. कळतंय का तुम्हाला? हा झाला तुमचा y कोऑर्डिनेट 3. हा याला तुम्ही कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड म्हणा. कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. ओके. तर पहिला कोऑर्डिनेट आला 1 आणि दुसरा कोऑर्डिनेट आला 3. म्हणून खाली रिमार्क पण द्यायचा आहे. म्हणून त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक 1,3 आहे. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड आर 1,3. ओके. ट्राय करा तुम्ही. परत एकदा तुम्ही बघा बरं. एक ओव्हरव्ह्यू बघून घ्या. काय आहे माहिती का की ह्या त्रिकोणाची तुम्हाला मध्यबिंदू माहिती आहे. हा डी माहिती आहे, हा ई माहिती आहे, हा एफ माहिती आहे आणि काढायचा आहे हा मध्यगा संपात बिंदू. हा सेंट्रॉइड काढायचा आहे. पण हा सेंट्रॉइड तेव्हाच काढता येतो जेव्हा हे व्हर्टायसेस माहिती असतात. मग हे व्हर्टायसेसच माहित नाही तुम्हाला. मग मी याला x1 y1 म्हणतो, याला x2 y2 म्हणतो, याला x3 y3 म्हणतो. खरं तर मी यांना AB BC CD असं काहीतरी वेगळं नाव पण देऊ शकत होतो, पण मी यांना x1 y1 x2 y2 x3 y3 नेहमीप्रमाणे नाव दिलं. मग मी काय सांगितलं त्यांना की D हा BCचा मध्यबिंदू आहे, D BCचा मध्यबिंदू आहे. म्हटल्यावर काय होतं माहिती का, अजून मध्यबिंदू याला XY म्हणतात ना तुम्ही. आणि ह्या XY चं सूत्र असतं तुमच्याकडे हे. पण एक्सच्या ठिकाणी तुम्हाला -7 भरावं लागेल, वायच्या ठिकाणी तुम्हाला 6 भरावं लागेल. पण हे x1 x2 म्हणजे कोण? आता ते x1 x2 तसंच नाही राहणार आहे. तुम्हाला माहिती ना, मी अगोदर शिकवलं होतं तुम्हाला. डी हा जर बीसीचा मध्यबिंदू असेल तर याला x1 y1 म्हणतात ना. म्हणजे इथं तुम्हाला हा x1चं काम करतोय आणि हा y1चं काम करतोय आणि हा x2चं काम करतोय आणि हा y2चं काम करतोय. म्हणून मी x1च्या जागी x2 भरणार आणि x2च्या जागी मी x3 भरणार. कारण हा x1 आहे x2 आणि हा x2 आहे x3. म्हणून तिथे x2 आणि x3 आहे. आणि मग हे समीकरण एक जर समीकरण कळलं तर बाकीची समीकरणं करतील. आणि समीकरण 6च्या 6 बनल्यावर काय आयडिया वापरायची? 1 आणि 3 आणि 5 ची बेरीज करायची. मग x1 + x2 + x3 भेटेल. आणि मग 2 आणि 4 6 ची बेरीज करायची. मग y1 + y2 + y3 भेटेल. आणि मग झालं शेवटी सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काढायचे. x बरोबर x1 + x2 भागिले 3 आणि y बरोबर y1 + y2 भागिले 3. ओके. बघा थोडंसं तुम्ही व्यवस्थित. मला माहिती थोडंसं वरच्या स्टँडर्डचं गणित आहे, पण जमेल मला. ओके ओके बाळांनो, तो पुढचा पुढचा प्रश्न बघू आपण आता. प्रश्न क्रमांक 15 आहे. मी प्रश्न क्रमांक 15 शिकवणार आहे तुम्हाला आणि 16वा होमवर्कला देणार. आणि मग थांबवतो मी आता आज, कारण मोठा व्हिडिओ बनतोय आपला, लेंथ जास्त होती त्याच्यामुळं प्रॉब्लेम नको. राहिलेले गणित आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवतो. ओके बाळांनो, तर तुम्ही बघा आता 15वा प्रश्न बघा. ते काय बोलतं, हे 4 बिंदू चौरसाचे शिरोबिंदू दाखवतात. चौरस स्क्वेअर. तर हे तुम्हाला एकदम इझी आहे, तुम्हाला येतच सगळ्यांना. स्क्वेअर म्हटल्यावर पण आपल्याला 6 मार्क काढावे लागणार.
कोणते कोणते 6 माप तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. एक आहे ए बी काढा, दुसरा आहे बी सी, तिसरा आहे सी डी, चौथा आहे ए डी, पाचवा आहे हा कर्ण ए सी, सहावा आहे हा कर्ण बी डी. 6 माप काढायला लागतात स्क्वेअर मध्ये. ओके, काहीच नाही, फक्त साईचे सारी माप काढा आणि 6 मापामध्ये तुम्हाला माहित झालेले सगळ्यांना हे चारही माप सारखी येईल. ए बी बी सी सी डी ए डी चारी बाजू आणि कर्ण मात्र कशी येईल सारखी. ओके बाळांनो, एवढं सिंपल आहे, जास्त अवघड नाही. तुम्हाला जमलंच पाहिजे, 100% तुम्हाला जमलं पाहिजे. 4 - 1 बी 6 0 सी 7 - 2 आणि डी 5 - 3. ओके बाळा, लक्ष द्या ना, मी चारही बाजू काढणार आहे, 2 कर्ण काढणार. पहिली बाजू मी ए बी काढतो. ए म्हणजे 4 - 1 आणि बी म्हणजे 6 0. ओके, तर मी सुरू करणार. ए बी बरोबर वर्गमुळात तुम्हाला माहिती सगळ्यांना x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा मला ए बी च्या वेळेस बी मधून ए वजा करा. बी चा पहिला अंक 6 आणि हा वजा करा म्हणजे वजा 4. हा दुसरा अंक 0 आणि हा वजा करायचा आहे म्हणजे ऑटोमॅटिक प्लस होईल. आता हे 6 तून 4 गेले, खाली उरले 2 आणि हा एकच राहिला तर 1 चा वर्ग, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1, 4 आणि 1 5. ही झाली पहिली बाजू 5. तर साहजिकच पहिली बाजू जर 5 येत असेल ना बाळांनो, तर राहिलेल्या सगळ्या बाजू 5च येणार 100%. ओके, तर दुसरी बाजू काढूया BC. ही झाली पहिली बाजू. आता BC काढू 6 0 आणि सी बाजू आहे 7 - 2 सॉरी सी बिंदू. तर आता BC काढूया. BC बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. सूत्रपाठ झालं की नाही तुमच्या सगळ्यांच्या आतापर्यंत? सूत्रपाठच पाहिजे बाळांनो. सूत्रपाठ नसेल तर गणित कोणतंच जमणार नाही. हा पहिला अंक 7, त्याच्यातून हा 6 वजा होईल. हा दुसरा अंक -2, त्याच्यातून हा 0 वजा होईल. तर तुम्हाला माहितीचे सगळ्यांना 7तून 6 गेल्यावर हा किती होईल 1 आणि हे -2 0 म्हणजे -2च. तर 1 चा वर्ग 1च आणि 2 चा वर्ग 4 आणि 4 आणि 1 किती म्हणजे 5. हे झालं तुमचं BC माप. आता तिसरं माप काढा CD बाजूचं. CD ही CD. तर सी कोणता आहे तुमच्याकडे 7 - 2 आणि डी कोणता आहे तुमच्याकडे 5 - 3. तर काढूया CD माप काढूया बाळांनो. सांगा CD बरोबर किती म्हणतो? CD बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा आता पहिली किंमत कोणती आहे 5 आणि त्याच्यातून हा पहिला वजा म्हणजे मायनस आणि इकडे हा -3 आणि हा वजा म्हणजे +2. चिन्ह चेंज होत ना त्याचं. एवढं माहिती झालं तुम्हाला आतापर्यंत. म्हणजे -2 होईल आणि हा फक्त -1 होईल. तर -2 चा वर्ग किती येतो 4, 1 चा वर्ग 1, 4 आणि 1 किती 5. हे झालं तुमचं CD अंक. ओके, आता राहिलं कोणतं अंक AD. मग चौथी बाजू काढूया AD. तर A बिंदू तुमच्याकडे आहे 4 - 1 चा आणि डी बिंदू आहे तुमच्याकडे 5 - 3 चा. तर काढूया AD. AD बरोबर आहे वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा मला पहिल्यातून पहिला वजा 5, 5तून 2 वजा होईल 4 आणि इकडे -3 प्लस 1. माहिती नाही बिंदी कशा भरतात लक्षात ठेवा. हा आला तुमचा 1 आणि हा आला तुमचा -2. मग 1 चा वर्ग किती बनतो 1च, 2 चा 4, 4 आणि किती बनेल 5. हा झाला तुमचा AD. आता तुम्ही जर बघितलं ना तर सगळ्या बाजू सारख्या आल्या बघा. AB 5 आली, BC 5 आली, CD पण 5 आली आणि AD पण 5 आली. बाजू संपल्या. आता राहिले कोण कर्ण. फक्त बाजू काढल्या असते तर तो समभुज चौकोन असतात. समभुज चौकोनाचं गणित असतं ना हे रोबतचं, ते एवढ्या बाजू काढल्या असते संपलं असतं काम. डायगोनल काढायची गरज नाही. पण हे स्क्वेअरचं गणित आहे, चौरसाचं गणित आहे, म्हणून डायगोनल पण काढावं लागतं. म्हणून 5वा माप तुम्ही डायगोनल कोणता हा तिरका AC काढा. मग A तुमच्याकडे कोण आहे 4 आणि -1 आणि C कोण आहे तुमच्याकडे 7 आणि -2 म्हणून AC अंतर आहे. मग AC बरोबर वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा आता पहिला हा 7 त्याच्यातून 4 वजा, हा दुसरा -2 आणि त्याच्यातून हा प्लस. मग 7तून 4 वजा जर तुम्ही केलं तर 3 बनतं आणि -2 प्लस 1 -1. तर 3 चा वर्ग 9 येतो, 1 चा वर्ग 1च येतो, 9 ने 10 येतं. ही झाली तुमची AC कर्णाचं माप. आता राहिला कर्ण कोणता BD. मग 6वा कर्ण BD काढा. तुमच्याकडे B बिंदू आहे बघा 6 0 आणि D बिंदू आहे बघा
5 मायनस 3. तुम्ही परत एकदा काढा बीडी कर्ण. बीडी बरोबर तुम्ही जर सूत्र वापरलं तर तुमच्या लक्षात येईल x2 मायनस x1 चा वर्ग प्लस y2 मायनस y1 चा वर्ग. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सांगा पहिला कोण आहे 5, त्याच्यातून 6 वजा होईल. दुसरा कोण आहे मायनस 3, त्याच्यातून 0 वजा होईल. 5तून 6 गेला खाली उरेल मायनस 1 चा वर्ग आणि इकडे मायनस 3 चा वर्ग. 1 चा वर्ग 1च, 3 चा वर्ग 9, तर ते आता 10. चेक करा तुम्ही, हे दोन्ही कर्ण पण सारखे आले बघा. आता तुम्ही त्यांना सांगा की येथे चारही बाजू सारख्या आल्या, ए बी बी सी सी डी आणि एडी या चारही बाजू सारख्या आल्या आणि दोन कर्ण पण सारखे आले. कर्ण एसी आणि कर्ण बीडी. इंग्लिश मध्ये कर्णाला डायगोनल म्हणतात, डायगोनल. आणि म्हणून तुम्ही सांगा त्यांना काय की ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत. A, B, C, D are vertices of square. तो मोठं गणित आहे. मला 6 वेळा मार्क काढावा लागेल. तर 4 बाजू कोणत्या असतात माहिती तुम्हाला? एक बाजू AB, दुसरी BC, तिसरी CD आणि चौथी AD. चारही बाजू सारख्या आल्या बघा, 5 5 5 5. आणि मग 6वं मार्क 5वं मार्क कोणतं? कर्ण AC म्हणजे A आणि C बिंदू वापरा आणि 6वं मार्क कर्ण बीडी म्हणजे बी आणि डी वापरा. आणि झालं, दोन कर्ण सारखे आले 10 10. आणि असं म्हणा आणि सांगा त्यांना की हा चौरस आहे म्हणून. ओके, जमेल ना? आणि आता हा जो 16वा प्रश्न आहे मी तुम्हाला मुद्दामून होमवर्कला देतो, कारण हा एक त्रिकोण आहे एबीसी आणि प्रश्न आहे की या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा. म्हणजे हा जो परिवर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ना ओ, त्याचे निर्देशक काढा. त्यांना आपण XY. तर हे निर्देशक काढण्यासाठी मी तुम्हाला 7वा प्रश्न सोडून दाखवला होता याच प्रॉब्लेम सेटमध्ये. याच संकीर्ण प्रश्न संग्रहातला जो 7वा प्रश्न आहे तो तुम्ही बघा. मोठा प्रश्न आहे तो पण, तो बघा आणि हा प्रश्न तुम्ही करा. ओके मानव. तर तुम्हाला काय होईल माहिती का, या 7व्या प्रश्नानुसार या ओ बिंदूचे निर्देशक कळेल. पण नुसतं ओ बिंदूचे निर्देशक हा झाला एक भाग. त्याच्यानंतर ते तुम्हाला बोलता की ही त्रिज्या काढून दाखवा. तर तुम्ही जेव्हा ओ बिंदू माहिती होईल ना तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही नंतर पुढे काय करायचं, एक स्टेप आणखी करायची की हे एओ डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स फॉर्म्युला आहे एओ आणि त्याला म्हणतात परिवर्तुळाची त्रिज्या. ओके, ट्राय करा. नाही जमलं तर मग मी तुम्हाला समजावून सांगेन. ओके, थांबूया आज आपण.